जय हिंद मित्रांनो, MMPSC या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, चालू घडामोडी 2022-23ची मॅरेथॉन सिरीज आपण घेऊन येत आहोत. ही सिरीज आगामी 4 जूनची राज्यसेवा प्रिलिम्सची एक्झाम आणि तलाठी 2023 भरतीसाठी आणि सरळ सेवेची कुठलीही एक्झाम असो त्याच्यासाठी फार महत्त्वाची अशी ही मॅरेथॉन सिरीज असणार आहे. ठीक आहे, तर सुरू करूया मित्रांनो. 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे अब्देल फतेह अल सिसी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, असा प्रश्न आहे. तर कुठल्या देशाचे आहे? इजिप्त या देशाचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत मित्रांनो. 1950ला जेव्हा आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला तर त्यावेळेला पहिल्यांदा फर्स्ट टाइम आपण कोणाला बोलवलं होतं? सुकार्नो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांना आपण बोलवलं होतं. तर हे लक्षात ठेवा. अब्देल फतेह अल सिसी कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे? इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. दुसरा प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक संघाच्या प्रमुख म्हणून कोणाची? इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन IOA भारतीय ऑलिम्पिक संघाच्या प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? PT उषा. आणि ह्या भारतीय ऑलिम्पिक संघाच्या निवड झालेल्या पहिल्या महिला आहेत, म्हणून हा प्रश्नसुद्धा फार महत्त्वाचा आहे. पहिल्या महिला आहेत PT उषा, भारतीय ऑलिम्पिक संघाच्या प्रमुखपदी निवड झालेल्या. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर कुठे पार पडले मित्रांनो? ते वर्धा येथे पार पडले. वर्धा हे ठिकाण आहे. ठीक आहे, विदर्भातलं वर्धा येथे पार पडले. मग वर्धा येथे पार पडलेल्या, आता पुढचा प्रश्न त्याच्यावरच डिपेंड आहे की 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती? तर कोणाची निवड करण्यात आली होती? न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे काय होते? 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले आहे मित्रांनो. कुठले? मुंबई उच्च न्यायालयात ते काय होते? मुंबई उच्च न्यायालयात ते न्यायाधीश होते. ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते ते. त्यांच्यानंतर आता याच्याशीच रिलेटेड असाही प्रश्न जोड्याजुळवामध्ये फॉरेस्टमध्ये याच्या अगोदर अशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहे की जोड्याजुळवा स्वागताध्यक्ष अध्यक्ष. तर स्वागताध्यक्ष कोण होते मित्रांनो? स्वागताध्यक्ष होते माजी खासदार दत्ता मेघे. कोण होते स्वागताध्यक्ष? स्वागताध्यक्ष होते कोण होते? दत्ता मेघे. खासदार दत्ता मेघे. दत्ता मेघे हे काय होते? स्वागताध्यक्ष होते. ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं. आता हे जे साहित्य संमेलन होतं विदर्भातलं, तर वर्धा येथे घेतलेलं साहित्य संमेलन जे होतं हे कितवं होतं? म्हणजे वर्धा नाही, विदर्भातलं हे कितवं होतं? विदर्भामधलं हे तिसरं साहित्य संमेलन होतं मित्रांनो. कितवं होतं? तिसरं साहित्य संमेलन होतं. विदर्भामधलं हे तिसरं साहित्य संमेलन होतं. ठीक आहे. आता यांचे काही नरेंद्र चपळगावकर यांचे काही लेखन संपदा आहे, म्हणजेच काही लिखाण आहे महत्त्वाचं, ते पण सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण राज्यसेवा प्रिलिम्सच्या उद्देशाने सरळ सेवेमध्ये सरळ सरळ प्रश्न राहील की 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. मग आता राज्यसेवा प्रिलिम्सच्या उद्देशाने त्यांची काही महत्त्वाची काय लेखन हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर कुठलं आहे? तर कायदा आणि माणूस. बघा, कायदा आणि माणूस, कारण हे माणूसच कायद्याचे आहेत, न्यायमूर्ती राहिलेले आहेत. मग कायदा आणि माणूस, कहाणी हैदराबाद लढ्याची, तुमच्या माझ्या मनातलं, त्यांनी समजून घेताना आणि दीपमाळ. हे लक्षात ठेवा, दीपमाळ आणि आठवणीतले दिवस. काय? आठवणीतले दिवस. एवढ्या गोष्टी त्यांच्याबद्दल माहीत असू द्या. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न. भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 53 व्याघ्र प्रकल्प झाला. 53वा व्याघ्र प्रकल्प म्हणून UPचा राणीपूर याला काय मिळालेलं आहे? दर्जा मिळालेला आहे व्याघ्र प्रकल्पाचा. म्हणून भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प झाले आहे आता? तर 53 व्याघ्र प्रकल्प झाले आहे. मग त्याच्याशीच रिलेटेड भूगोलात प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहे? तर महाराष्ट्रात आहे 6. ठीक आहे, महाराष्ट्रात किती आहे? 6. आता हा भूगोलाचा प्रश्न झाला, तुम्ही ते 6 वाचून घेणं अपेक्षित आहे. चला पुढचा प्रश्न.
T20 वर्ल्ड कप 2022 विजेता संघ कोणता? T20 वर्ल्ड कप कोण जिंकलेला आहे मित्रांनो? इंग्लंडने जिंकलेला आहे. कोणाला हरून? पाकिस्तानला हरून. पाकिस्तान उपविजेता आहे. तर T20 वर्ल्ड कप कोण जिंकला? 2022चा इंग्लंड या देशाने जिंकलेला आहे, पाकिस्तानला हरवून. ठीक आहे. T20 वर्ल्ड कप 2022चे आयोजन कुठल्या देशात होते? तर ते होते ऑस्ट्रेलियामध्ये. कुठं झाला? ऑस्ट्रेलियामध्ये. कोण जिंकला? इंग्लंडने जिंकला. ठीक आहे. इंग्लंड जिंकला. कोणाला हरून? पाकला हरून. ठीक आहे. पाक हा उपविजेता झाला. ठीक आहे. हा विन झाला. हा विन. ठीक आहे. कोण? इंग्लंड जिंकला. कोणाला हरून? पाकिस्तानला हरून. आणि कुठे आयोजन केलं होतं? ऑस्ट्रेलियामध्ये आयोजन केलं होतं. ठीक आहे. T20 वर्ल्ड कप 2022. चला आता पुढचा प्रश्न. फिफा 2022 वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? तर कतारमध्ये आयोजित केला जाणार आहे. पहिली मुस्लिम कंट्री आहे कतार. तिथे फिफा वर्ल्ड कप आयोजित केला. फिफा वर्ल्ड कप 2022चे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? रणवीर सिंग हे फिफा 2022चे ब्रँड अँबॅसिडर होते. आता फिफा 2022चा विजेता संघ कोण आहे? बघा कुठे झाला? कतारमध्ये. ब्रँड अँबॅसिडर रणवीर सिंग. आणि कोण विजेता संघ आहे? तर अर्जेंटिना. अर्जेंटिना हा काय आहे? विजेता संघ आहे. ठीक आहे. चला पुढचा आहे प्रश्न. राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हंसराज अहीर. हंसराज अहीर हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे काय झालेले आहे? अध्यक्ष. ते कुठले आहेत? चंद्रपूर इथले आहेत. आणि माजी कुठले राज्यमंत्री होते? गृहराज्यमंत्री राहून गेलेले आहेत हंसराज अहीर. ठीक आहे. महाराष्ट्राचे आहे आपल्या. तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत. चला पुढचा प्रश्न. अंमलबजावणी म्हणजेच ईडी फार चर्चेत असते, म्हणून ईडीचे अध्यक्ष प्रश्न तर येणार नाही, पण सरळ सेवेमध्ये येऊ शकतो. राज्यसेवेमध्ये येण्यासारखं चान्स नाही, पण सरळ सेवेमध्ये येऊ शकतो की ईडीचे अध्यक्ष कोण आहेत? ईडीचे अध्यक्ष आहे संजय मिश्रा. संजय मिश्रा. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या राज्य सरकारने स्वातंत्र्य सैनिकाचे पेन्शन दुप्पट करण्याचा निर्णय घेतलेला आहे? स्वातंत्र्य सैनिकाचे पेन्शन दुप्पट करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट. त्याचा आन्सर. चला पुढचा. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची निवड झालेली आहे. कोणाची निवड झालेली आहे? राजीव कुमार. ते 25वे मुख्य निवडणूक आयुक्त असतात. मग निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आहे? निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी तर निवडणूक आयोगाची स्थापना मित्रांनो 25 जानेवारी 1950 मध्ये स्थापना झाली होती. मग पहिले अध्यक्ष कोण होते? पहिले म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन हे काय होते? पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. ठीक आहे. 1989 पर्यंत एकच मुख्य निवडणूक आयुक्त राहायचे. मग 1989ला 2 आणखी ॲड केले. ठीक आहे. चला एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, ते लक्षात ठेवा. तर याच्या अगोदरचे कोण होते? सुशील चंद्रा. आता 25वे कोण झालेले आहे? राजीव कुमार. चला आता नियुक्त्या आल्याच आहे, तर महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू आपण. बघा भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार. कितवे आहेत? 25वे. कितवे आहेत? 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. मग आता मुख्य निवडणूक आयुक्ताच्या नंतर आता नियुक्त्या 2-3 नियुक्त्या आपण महत्त्वाच्या लक्षात घेऊ. आर व्यंकटरमणी. काय मित्रांनो? आर व्यंकटरमणी हे काय झालेले आहेत? तर हे झालेले आहेत अटर्नी जनरल. काय झालेले आहे? अटर्नी जनरल झालेले आहे मित्रांनो. अटर्नी जनरल. आता अटर्नी जनरल कोण झालेले आहेत? आर व्यंकटरमणी. हे काय झालेले आहे? अटर्नी जनरल झालेले आहे आपले. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची, मनोज सोनी. UPSC. बघा UPSC
चे अध्यक्ष कोण झालेले आहेत? मनोज सोनी. मनोज सोनी हे काय झालेले आहे? UPSCचे अध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे. ह्या फार महत्त्वाच्या न्यूज आहे. आपल्याला याच्या अगोदर MPSCमध्ये सरळ सरळ प्रश्न आलेला आहे. UPSCचे अध्यक्ष कोण आहेत? तर UPSCचे अध्यक्ष कोण आहे आता सध्या? मनोज सोनी. आणि अटर्नी जनरल कोण झालेले आहेत? व्यंकट रमणी. कोण झालेले आहे अटर्नी जनरल? व्यंकट रमणी. त्याच्यानंतर आणखी काही महत्त्वाचे, तर बघा आणखी महत्त्वाचं म्हणजे जनरल मनोज पांडे हे काय झालेले आहे? देशाचे 29वे 29वे लष्कर प्रमुख. लष्कर प्रमुख प्रमुख लष्कर प्रमुख कोण झालेले आहेत? तर जनरल मनोज पांडे. मनोज पांडे हे काय झालेले आहे मित्रांनो? लष्कर प्रमुख झालेले आहे. 29वे लष्कर प्रमुख आहेत. आणि विशेष म्हणजे हे अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगमधून जाणारे पहिलेच आहे अशी व्यक्ती. इंजिनिअरिंग कोरमधून लष्कर प्रमुख पदावर जाणारे पहिलेच आहे. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. MPSCमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे की इंजिनिअरिंग फील्डमधून जाणारे, कोरमधून जाणारे ते पहिले काय आहेत? लष्कर प्रमुख आहेत. आता ते मूळचे कुठले आहेत? मूळचे ते नागपूरचे आहेत. कुठले आहे? नागपूरचे ते काय आहेत? मूळ नागपूरचे आहेत मित्रांनो. यांच्या अगोदर जे होते मुकुंद नरवणे हे सुद्धा मराठी अधिकारी होते. ते पुणेचे होते. ठीक आहे. आता मनोज पांडे हे नागपूरचे आहे. सलग दुसऱ्यांदा मराठी झालेले आहे. म्हणजे टोटल तिसरे आणि सलग दुसऱ्यांदा मराठीच लष्कर प्रमुख झालेले आहे. त्याच्यानंतर फार महत्त्वाची नियुक्ती म्हणजे CDS झालेले आहे. सेकंड CDS म्हणजे दुसरे CDS झालेले आहे. त्यांचं नाव आहे अनिल चव्हाण. काय आहे? अनिल चव्हाण हे काय झालेले आहे? सेकंड CDS झालेले आहे मित्रांनो. चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ. जनरल बिपिन रावत हे पहिले होते. ते वारले. ॲक्सिडेंट झाला होता त्यांचा. बरोबर आहे. आणि यांचं अनिल चव्हाण यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे काय आहे? ते 11व्या गोरखा रायफलमधूनच आलेले आहेत. आणि पुण्याचे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहे. हे दोघांची पण खासियत आहे. कोणाकोणाची? जनरल बिपिन रावत आणि अनिल चव्हाण हे दोघे पण काय होते? 11व्या गोरखा रायफलमधूनच सैन्यात रुजू झाले होते ते. ठीक आहे. उत्तराखंडचे आहेत हे. कुठले आहेत? उत्तराखंड. अनिल चव्हाण हे लक्षात ठेवा. अनिल चव्हाण कुठले आहे? उत्तराखंड. CDS झालेले आहे. सेकंड CDS भारताचे नवे लष्कर दल प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ झालेले आहे. चला. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची नियुक्ती म्हणजे सुमन बेरी. बघा सुमन बेरी काय झालेले आहे? नीती आयोगाच्या उपाध्यक्ष झालेले आहे. म्हणजे हे व्यक्ती आहेत. सुमन बेरी असं वाटते लेडीज आहे. नाही, हे काय आहेत? जेंट्स आहे. तर काय आहे? सुमन बेरी हे काय झालेले आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष झालेले आहेत. नीती आयोगाचे काय झालेले आहे मित्रांनो? उपाध्यक्ष झालेले आहे. उपाध्यक्ष. बघा एवढ्या नियुक्त्या, मिनिमम एवढ्या नियुक्त्या तरी आपल्याला माहीत असल्याच पाहिजे. ठीक आहे. चला. त्याच्यानंतर नीती आयोगाचे CEO सुद्धा बदलले आहे. तर CEO कोण झालेले आहे मित्रांनो? CEO झालेले आहेत VBR सुब्रमण्यम. कोण झालेले आहेत? सुब्रमण्यम हे काय झालेले आहेत? VBR सुब्रमण्यम हे CEO झालेले आहे नीती आयोगाचे. मग नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना. आणि अध्यक्ष भारताचे पंतप्रधान हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सुमन बेरी उपाध्यक्ष, CEO VBR सुब्रमण्यम. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आता. बघा एवढ्या नियुक्तीचा प्रश्न आला म्हणून एवढ्या आपण कव्हर करून घेतल्या नियुक्त्या. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. देशातील पहिली स्ट्रीट सर्किट कार रेसिंग कोणत्या शहरात करण्यात आली? कुठे करण्यात आलेली आहे? हे बघा, हे इमेजमध्ये बघा, हे कुठे आहे? अशी पहिली स्ट्रीट सर्किट कार रेसिंग हे हैदराबादमध्ये करण्यात आली. आणि हैदराबादवर कंबाईनला आता प्रश्न येऊन गेला होता की पहिलं सोन्याचं ATM
कुठं? सोन्याचं ATM. सोन्याचे ATM कुठे सुरू झाले? सोन्याचे ATM कुठे सुरू झाले होते? ते सुद्धा हैदराबाद येथे सुरू झालेलं आहे. ठीक आहे. पहिलं सोन्याचं ATM हैदराबाद आणि देशातली पहिली स्ट्रीट सर्किट कार रेसिंग हैदराबाद. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. फिफाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली? बघा, तिसऱ्यांदा निवड झाली, त्याच्यामुळे येऊ शकते प्रश्न. तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? गियानी इन्फेस्टिनो. गियानी इन्फेस्टिनो यांची तिसऱ्यांदा निवड झालेली आहे. चला पुढचा प्रश्न. इफ्फी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 साठीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर कोणाला मिळाला? चिरंजीवी यांना इफ्फी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे चिरंजीवी यांना. चला पुढचा प्रश्न. स्वतंत्र भारतात जन्मणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण आहेत? स्वतंत्र भारतात जन्मणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू. याच्या अगोदर जे कुठले आपले राष्ट्रपती झाले ते स्वतंत्र म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरच जन्मले होते. आता द्रौपदी मुर्मू ह्या स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या भारताच्या काय आहेत? राष्ट्रपती झालेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक 2024चा शुभंकर काय आहे? तर शुभंकर बघा इथे इमेज आहे, तर याचं नाव आहे लेस फ्राईज हे त्याचं नाव आहे. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक 2024चा शुभांकर. म्हणजेच ऑलिम्पिक कुठे होणार आहे हा प्रश्न? पॅरिसमध्ये. 24ची ऑलिम्पिक कुठे होणार आहे? पॅरिसमध्ये. ठीक आहे. आता मागं कुठे झाली होती? तर टोकियो जपान येथे झाली होती. चला अफगाणिस्तानमधून भारतीयांना आणण्यासाठी भारत सरकारने कुठली बचाव मोहीम राबवली होती? अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाला होता, बरोबर आहे. तालिबान यांनी काय केलं होतं? तिथं हल्ला करून तिथलं सरकारचा पाडाव केला होता आणि सत्ता त्यांच्या हातात घेतली होती. तर त्या दरम्यान तिथे युद्धजन्य परिस्थिती होती. तर त्या दरम्यान भारतीयाला आणण्यासाठी भारत सरकारने कुठली मोहीम राबवली होती? तर मिशन देवी शक्ती ही मोहीम राबवली होती. बघा आत्ता एक मोहीम राबवली आहे तुर्कीमध्ये. बघा तुर्कीमध्ये काय झालं? तुर्की ए त्याचं नाव झालेलं आहे. या तुर्की ए मध्ये काय झाला? भूकंप झाला होता. भूकंप. तर त्या भूकंपामध्ये त्यांना आपण भारताने मदत केली. तर त्या मदतीला नाव काय दिलं होतं? मदतीला नाव होतं दोस्त. काय होतं? मोहीम दोस्त. दोस्त असं नाव दिलेलं होतं. मोहीम दोस्त. ठीक आहे. आपण काय केलं होतं? तुर्कीच्या भूकंपामध्ये मदत कार्य केलं होतं, तर त्याला नाव दिलं होतं आपण मदत दोस्त. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. भारतीय प्रवासी दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 9 जानेवारीला साजरा केला जातो. मग भारतीय प्रवासी दिवस हा 17वा प्रवासी दिवस होता. 17व्या प्रवासी भारतीय दिवसाचे संमेलन कोणत्या शहरात झाले? तर ते झाले इंदोर या शहरात. मध्य प्रदेशच्या इंदोर या शहरात होते. आणि त्याचे प्रमुख अतिथी कोण होते हो? तर गुयाना सहकारी गणराज्याचे राष्ट्रपती कोण होते? मोहम्मद इरफान अली हे 17व्या प्रवासी भारतीय दिवसाचे अतिथी होते. गुयाना या गणराज्याचे ते राष्ट्रपती आहेत. कोण? मोहम्मद इरफान अली. सुरिमान ते चंद्रप्रकाश संकुतोकी यांना सुद्धा आमंत्रण दिलं होतं आपण. पण महत्त्वाचं काय लक्षात ठेवा? गुयाना गणराज्याचे राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली हे 17व्या याचे प्रमुख अतिथी होते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे तो? तर एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहे. मग इस्रोची स्थापना कधी झाली होती? 15 ऑगस्ट 1969. याच्यावर सुद्धा राज्यसेवा मेन्सला नेहमी प्रश्न येत असते स्थापनेवर. ठीक आहे. तर इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? एस सोमनाथ. आणि त्याची स्थापना कधी झाली होती? 15 ऑगस्ट 1969. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. भारत गौरव योजनेअंतर्गत पहिली खाजगी रेल्वे कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावली? पहिली खाजगी आहे. भारत गौरव योजना आहे म्हणजे जे आपलं महत्त्वाचे तीर्थस्थळ आहेत यांना दाखवणारी ही योजना आहे. तर त्या योजनेदरम्यान पहिली खाजगी रेल्वे म्हणजे खाजगी लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन दिला रेल्वेनं. तर रेल्वे डायरेक्ट भाड्या तत्वावर दिली. तर ती पहिली खाजगी रेल्वे कोइंबतूर टू शिर्डी या दरम्यान 2 स्टेशन दरम्यान धावली. ठीक आहे. कुठून? कोइंबतूर टू शिर्डी. चला पुढचा प्रश्न आहे. देशातील पहिले प्रायव्हेट रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर पहिले प्रायव्हेट रेल्वे स्टेशन हबीबगंज रेल्वे स्टेशन. कुठे आहे हबीबगंज? MP मध्ये आहे.
कुठे आहे? हबीबगंज रेल्वे स्टेशन MP या राज्यामध्ये आहे. पहिले प्रायव्हेट रेल्वे स्टेशन आहे. सर्व म्हणजे तिथलं जे मॅनेजमेंटचं काम चालते ते सगळं प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून चालते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे, हबीबगंज रेल्वे स्टेशनचे नाव बदलून आता चेंज केलं ना, म्हणूनच याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पहिले प्रायव्हेट आहे आणि त्याचं नाव चेंज केलेलं आहे. राणी कमलापती हे त्याचं नाव चेंज केलेलं आहे. राणी कमलापती. हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नाव राणी कमलापती. पुढचा प्रश्न, भारत बायोटेकने निर्माण केलेली भारतातली पहिली इंट्रानोझल कोविड लस, जी सुईमुक्त लस आहे आणि नाकाद्वारे थेंबातून दिली जाते, ती लस कोणती? तर कुठली आहे? इन्कोवॅक. बघा, या इन्कोवॅकवर मित्रांनो प्रश्न येऊन गेलेला आहे. हे आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे लेक्चर म्हणजे हे जे 29वा प्रश्न आहे, याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर हे लेक्चर घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये हा प्रश्न आपण कव्हर केला होता. बघा, त्यांनी प्रश्न विचारला होता की इन्कोवॅक ही नाकाद्वारे कोविड लस देण्यात येते, कोण निर्माण केली? तर बघा, या प्रश्नातच आहे, भारत बायोटेकने निर्माण केलेली आहे. काय? भारत बायोटेकने. तिचं नाव काय आहे? इन्कोवॅक. नाकाद्वारे दिली जाते. चला पुढचा प्रश्न आहे, 2022चा मराठी साहित्यासाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 2022चा मराठीसाठी युवा साहित्य, लक्षात ठेवा, युवा साहित्य कोणाला दिला आता? पवन नालट. कुठले आहेत ते? अमरावतीचे आहे. त्यांचं काय आहे? कविता संग्रह आहे त्यांचा, मी संदर्भ पोखरतोय. सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. युवा साहित्य, पवन नालट, कुठले आहेत? अमरावतीचे. कविता संग्रह कुठला आहे? मी संदर्भ पोखरतोय. बघा, कविता संग्रह आहे, कादंबरी नाही. मी संदर्भ पोखरतोय कविता संग्रह आहे. पवन नालट, युवा साहित्य अकादमी पुरस्कार. चला पुढचा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठे खाजगी रुग्णालय कोठे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन झाले त्याचे? तर बघा, आशियातलं सर्वात मोठं खाजगी रुग्णालय आहे, आशिया खंडातलं, म्हणून हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कुठे आहे? फरीदाबाद हरियाणा. फरीदाबाद हरियाणा येथे आशियातलं सर्वात मोठं रुग्णालय, त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं, फरीदाबाद. चला पुढचा प्रश्न, केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर रोजगार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याने इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना सुरू केलेली आहे? बघा, जिथं काँग्रेसचं सरकार असेल तिथंच असं काम होईल. मग कुठं केलेले आहे? तर राजस्थान या राज्याने केलेले आहे. चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर कोण पटकावले? टोलान क्रिस्पूर, नेदरलँडचे आहे ते टोलान क्रिस्पूर यांनी महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद. आणि या महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेला दुसरं नाव आहे टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा. टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा असं सुद्धा नाव आहे. या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचं विजेतेपद टोलान ग्रिस्पूर हे नेदरलँडच्या व्यक्तीने पटकावलेलं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, राष्ट्रीय हिंदी दिवस 10 जानेवारी. कधी असतो राष्ट्रीय हिंदी दिवस? 10 जानेवारीला राष्ट्रीय हिंदी दिवस असतो. राष्ट्रीय युवक दिवस कधी असतो हो? तर 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिवस असतो. चला पुढचा प्रश्न, लिसेस्टर क्रिकेट ग्राउंड इंग्लंडला कोणत्या खेळाडूचे नाव देण्यात आलेले आहे? बघा, सुनील गावस्कर. प्रश्न उलटा बनू शकतो. आपण सरळ लिहिला म्हणजे याच्यात सरळ आहे, पण प्रश्न उलटा बनू शकतो की नुकत्याच कोणत्या देशाच्या स्टेडियमला सुनील गावस्करचे नाव दिले, असा प्रश्न बनू शकतो. किंवा मग असाच बनू शकतो की लिसेस्टर क्रिकेट ग्राउंडला खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूचे नाव देण्यात आलेले आहे? तर कुठल्या? सुनील गावस्कर यांना लिसेस्टर क्रिकेट ग्राउंड इंग्लंडच्या स्टेडियमला नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो. सुनील गावस्कर मोठी उपाधी आहे, बरोबर आहे, म्हणजे मोठी उपलब्धी आहे, म्हणून याच्यावर सुद्धा नजर जाऊ शकते आयोगाची. कारण बाहेरच्या स्टेडियमला आपल्या खेळाडूचं नाव देणं हे एक चांगली उपलब्धी आहे. ठीक आहे. सुनील गावस्करचं नाव दिलेलं आहे. चला, भारतातील पहिले डिजिटल बँकिंग असणारे राज्य, अशा बाबतीत कोण असते पुढं? केरळ. पहिले डिजिटल बँकिंग असणारे राज्य आहे केरळ. चला पुढचा प्रश्न आहे, टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 कोणाला मिळाला? टाइम पर्सन ऑफ द 2022 कोणाला मिळाला? व्लोदिमीर झेलेन्स्की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहे. बघा, महत्त्वाचं आहे, राज्यसेवा 2022चा जे पेपर झाला होता त्याच्यामध्ये विचारलेलं होतं, इलॉन मस्क यांना मिळाला होता तेव्हा. तर यावर्षी सुद्धा विचारू शकते की टाइम पर्सन्स ऑफ द इयर 2022 कोणाला मिळाला आहे?
व्होलोदिमीर झेलेन्स्की हे काय आहे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांना मिळालेलं आहे. चला पुढचा आहे 2021चा कोणाला मिळाला होता, तर इलॉन मस्क यांना मिळाला होता. टेस्ला आणि स्पेस एक्सचे जे काय आहेत, संचालक आहेत, म्हणजेच अध्यक्ष आहे, त्यांचीच कंपनी आहे टेस्ला आणि स्पेस एक्स. 2021चा होता इलॉन मस्क, 2022चा आहे व्होलोदिमीर झेलेन्स्की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष. चला पुढचा प्रश्न आहे, आता एकमेव भारतीय ज्यांना टाइम पर्सन्स ऑफ द इयर मिळाला होता ते होते महात्मा गांधी 1930 मध्ये. एकमेव भारतीय आहे, त्याच्यानंतर कोणत्याच भारतीय व्यक्तीला टाइम पर्सन्स ऑफ द इयर मिळाला नाही, म्हणून लक्षात ठेवा महात्मा गांधी. चला पुढचा प्रश्न आहे, 2022 सालासाठी बुकर इंटरनॅशनल पुरस्कार कोणाला मिळाला. बघा 2022चा आहे, 2021चा कोणाला मिळाला होता, गीतांजली श्री यांना. 2022चा कोणाला मिळाला, तर ते 2022चाच आहे हा. 2022चा बुकर इंटरनॅशनल शब्द आहे ना, म्हणजेच हा पुरस्कार कोणाला देतो, इंटरनॅशनलमध्ये कोणी पण, म्हणजे कोणालाही देऊ शकतो, कोणत्याही देशाच्या व्यक्तीला मिळतो. ठीक आहे, तर बुकर इंटरनॅशनल कोणाला मिळाला आहे, गीतांजली श्री. आता गीतांजली श्री यांनी डेझी रॉकवेल यांनी काय केलं, त्यांचं अनुवाद केला. डेझी रॉकवेलने काय केलं, रेत की समाधी याचं काय केलेलं आहे, त्यांनी अनुवाद केलेला होता. तर या दोघींना मिळून मग हे बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला. कोणाला, गीतांजली श्री यांच्या रेत की समाधीचा अनुवाद कोण केला होता, डेझी रॉकवेलने. चला पुढचा प्रश्न आहे, आता बघा हा शब्द बघा, बुकर पुरस्कार, फक्त बुकर आहे, इंटरनॅशनल नाही. 2022चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला, तर त्यांचं नाव आहे सहाना करुणा तिलका यांना द सेवन मून ऑफ माली अल्मेडा या कादंबरीसाठी मिळाला. एवढंच लक्ष ठेवा, बाकीचं नाही ठेवलं तरी चालते. ते श्रीलंकेचे आहेत, सहाना करुणा तिलका त्यांचं नाव आहे. बुकर पुरस्कार 2022 मिळाला. त्यांनी काय लिहिलं, तर द सेवन मून ऑफ माली अल्मेडा या कादंबरीसाठी त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे, आणि श्रीलंकेचे ते कितवे आहेत, दुसरे व्यक्ती आहेत मिळवणारे बुकर पुरस्कार. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे, 2022ची मिस युनिव्हर्स 71वी होती हे, तर कोण झालेली आहे, आर बॉनी ग्रॅबियल ह्या काय झालेल्या आहे, मिस युनिव्हर्स झालेल्या आहे. मग बॉनी ग्रॅबियल हे कोणत्या देशाच्या आहेत, तर त्या आहेत यूएसएच्या महिला आहेत, त्या मिस युनिव्हर्स झालेल्या आहेत, आर बॉनी ग्रॅबियल. मग 2021च्या कोण होत्या, तर आपल्या भारताच्या होत्या हरनाज संधू ह्या काय होत्या, मिस युनिव्हर्स होत्या. मग हे जो क्राऊन असते तो यांनीच त्या बॉनी ग्रॅबियल यांना काय केलेला आहे मित्रांनो, दिलेला होता. ठीक आहे, चला पुढचा, 75वा भारतीय स्थल सेना दिवस 15 जानेवारीला काय असतो, स्थल सेना दिवस असतो. मग हा स्थल सेना दिवस आपण भारताचे पहिले फील्ड मार्शल एम करियप्पा यांच्या स्मृती निमित्त आपण साजरा करत असतो 15 जानेवारी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी वयामध्ये वनडेमध्ये द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे, सर्वात कमी वयामध्ये वनडेमध्ये द्विशतक झळकवणारा कोण आहे, शुभमन गिल हे सर्वात कमी वयामध्ये द्विशतक करणारा भारतीय खेळाडू. ठीक आहे, भारतातील पहिला, बघा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, याला स्टार मार्क करून ठेवा, की भारतातला पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता झालेला आहे, कोल्लम. कुठे आहे, केरळमध्ये. ठीक आहे, कोल्लम. चला पुढचा प्रश्न आहे, 108वी भारतीय विज्ञान काँग्रेस कुठे पार पडली. बघा भारतातला पहिला संविधान साक्षर जिल्हा कोल्लम. कोणता जिल्हा आहे, कोल्लम, केरळमधला. 108वी भारतीय विज्ञान काँग्रेस कुठे पार पडली, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे पार पडली. याचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे PM मोदी यांनी केली. PMनी काय केलेलं आहे, संबोधन केलेलं होतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे. त्याच्यानंतर याचे खास वैशिष्ट्य काय आहे, या 108व्या विज्ञान काँग्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे काय मित्रांनो, येथे चिल्ड्रन काँग्रेससुद्धा झाली, पहिल्यांदा चिल्ड्रन काँग्रेस झाली, चिल्ड्रन सायन्स काँग्रेस झाली,
शेतकऱ्यांची सुद्धा काँग्रेस झाली, बरोबर आहे. भारतीय विज्ञान फार्मर सायन्स काँग्रेससुद्धा तिथे पार पडली. हे त्याचे ठळक वैशिष्ट्य आहे. काय? चिल्ड्रन काँग्रेस पार पडली, चिल्ड्रन सायन्स काँग्रेस आणि फार्मर, ह्या 2 गोष्टी या काँग्रेसबद्दल म्हणजेच भारतीय विज्ञान काँग्रेसबद्दल लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्या अगोदरची 107वी बंगळुरूला झाली होती. ठीक आहे. आणि या 108व्या विज्ञान काँग्रेसमध्ये महिला सक्षमीकरण याच्यावर काय होता? भर होता. महिला सक्षमीकरणावर जास्त फोकस होता. चला पुढचा प्रश्न. जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? 2 फेब्रुवारीला. 2 फेब्रुवारी 1971ला पाणथळ दिवस आपण 81 पासून साजरा करतो. 2 फेब्रुवारी 1971ला रामसर येथे काय झाली होती? एक कॉन्फरन्स भरली होती रामसर, आणि रामसर करार झाला होता. त्याच्यामुळे आपण 2 फेब्रुवारी हा दिवस पाणथळ दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. चला आता 2022चा T20 क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळाला? तर 2022चा T20 क्रिकेटर ऑफ द इयर सूर्यकुमार यादव यांना मिळाला. कोणाला मिळालेला आहे? सूर्यकुमार यादव. तर बघा, हा जो रामसरवर प्रश्न आला होता, पाणथळ दिवस, तर मग रामसर स्थळ किती आहे भारतात? रामस्थळ स्थळे किती आहेत? रामसर स्थळ किती आहे हो? रामसर स्थळ आहे भारतात 75. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतामध्ये 75 रामस्थळ निर्माण झालेली आहे. 75. किती झालेली आहे? 75. आकडा लक्षात ठेवा. किती रामसर स्थळ आहे आपल्या इथं? 75 रामसर स्थळे आहेत. चला पुढचा प्रश्न. T20 क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळाला? सूर्यकुमार यादव. मग रामसर स्थळावर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात किती आहे? महाराष्ट्रात 3 आहेत. महाराष्ट्रात किती आहे मित्रांनो? 3 रामसर स्थळ आहे. कुठले कुठले हो? तर नंदूर माध्यमेश्वर पहिला होता. नंदूर माध्यमेश्वरच्या नंतर लोणार, आणि लोणारच्या नंतर आता कोणाला भेटला आहे? ठाणे खाडी. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 2022चा T20 क्रिकेटर ऑफ द इयर महिलाला कोणाला मिळाला? तहलिया मॅग्रा ह्या ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्यांना T20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. बघा, जिथं आपलं असते तिथं जास्त फोकस करायचा. आता ही महिला आहे म्हणून आपण प्रश्न घेतलेला आहे, तसं विचारण्यासारखं नाही आहे, परंतु महिला आहे म्हणून आपण काय घेतलं आहे? तो प्रश्न ॲड केलेला आहे. तसं अशा प्रकारचा प्रश्न सरळ सेवेमध्ये बनण्याचे चान्सेस आहे, पण आपल्या MPSCमध्ये अशा प्रकारचा प्रश्न बनण्याचे चान्सेस खूप कमी आहे. पण महिला आहेत त्याच्यामुळे आपण हे याच्यात ॲड केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ICC क्रिकेटर ऑफ द इयर 2022 कोणाला मिळालेला? तर ICC क्रिकेट ऑफ द इयर 2022 बाबर आझम हे पाकिस्तानचे आहे, यांना मिळालेला आहे. ICC एमर्जिंग महिला क्रिकेटर ऑफ द इयर ह्या पुरस्कार कोणाला मिळाला? रेणुका सिंग, ह्या भारताच्या आहे. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ICC एमर्जिंग महिला क्रिकेटर ऑफ द इयर रेणुका सिंग. ठीक आहे. चला, जम्मू काश्मीर राज्यासाठी परिसीमन आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? रंजना प्रकाश देसाई. सरळ प्रश्न येईल. सोपा प्रश्न, सोप्या कॅटेगरीचा जर प्रश्न आला ना तर हा सरळ प्रश्न येईल. जम्मू काश्मीर राज्यासाठी परिसीमन आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? ह्या प्रश्न राज्यसेवा प्रिलिम्समध्ये सुद्धा येऊ शकतो. सोप्या कॅटेगरीमध्ये जनरल प्रश्न जर विचारला ना तर ते आयोगाच्या अध्यक्षाच विचारून घेतात. तर कोण होत्या? रंजना प्रकाश देसाई. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. त्याच्यानंतर आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर कोण होत्या? इंदिरा गांधी. बरं, हा प्रश्न इथं घेण्याचं काय कारण? 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करतो आपण. मग हे कोणाच्या स्मरणार्थ करतो? इंदिरा गांधी यांचा बड्डे आहे 24 जानेवारी. बड्डे नाही, त्यांनी शपथ घेतली होती त्या दिवशी, म्हणून आपण राष्ट्रीय बालिका दिवस करतो 24 जानेवारी. 66ला शपथ घेतली होती म्हणून आपण 24 जानेवारी काय करतो? राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न. कोटक प्रायव्हेट बँकिंग
आणि हुरर इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत महिलाचं संकलन यानुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? तर बघा, कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरूर इंडिया यांनी केलेलं आहे. तर कोण आहे? रोशनी नाडार मल्होत्रा. ह्या काय SCL टेक्नॉलॉजीच्या आहेत. तर रोशनी नडार मल्होत्रा ह्या सर्वात श्रीमंत आहे. कोणानुसार? हुरूरनुसार. चला पुढचा प्रश्न. अब्दुल्ला यामीन ही कोणत्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती होते ज्यांना नुकत्याच 11 वर्षाची शिक्षा झालेली आहे? भूतपूर्व म्हणजे माजी राष्ट्रपती. मग माजी राष्ट्रपती होते अब्दुल्ला यामीन. हे होते मालदीवचे. यायला 11 वर्षाची शिक्षा दिलेली आहे तिथल्या कोर्टाने. 11 वर्षाची शिक्षा मालदीवची. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. दिल्ली येथे राजपथचे नाव बदलून काय झालेले आहे? दिल्ली येथे राजपथचे नाव बदलून आता झालेले आहे कर्तव्यपथ. दिल्ली स्थित मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत गार्डन. राजपथचे नाव कर्तव्यपथ आणि मुघल गार्डनचं नाव बदलून अमृत गार्डन. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला कितवा क्रमांक मिळालेला आहे? 2रा क्रमांक मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला 2रा क्रमांक मिळालेला आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले होते? अब्दुल फतेह अल सिसी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष. हे झालेला आहे प्रश्न. ऑस्ट्रेलियन ओपन 2023 हा प्रश्न येऊ शकतो. तर आगामी तलाठीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येण्याचे चान्सेस खूप आहे. राज्यसभेमध्ये चान्स कमी आहे, पण तरी पण लक्ष द्या. कदाचित इकडून भटकून प्रश्न जर आला तर याचे पण चान्स नकारता येणार नाही. ऑस्ट्रेलियन ओपन 2023 महिला एकेरीचे कोण जिंकलेला आहे? आयर्ना सबलेंका. मग ह्या आयर्ना सबलेंका यांनी जिंकल्या ते कुठल्या होत्या बरं? आयर्ना सबलेंका त्या होत्या बेलारूसच्या, रशियाच्या होत्या. ठीक आहे. आणि रशियाला त्याच्या झेंड्याखाली खेळता नाही आलं. कोणत्या देशाच्या खेळाडूंना त्यांच्या देशाच्या झेंड्याखाली खेळण्यास ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मनाई करण्यात आली होती? तर बेलारूस, रशियाच्या. आणि त्यांनीच जिंकला आहे ते. बरोबर आहे. ऑस्ट्रेलिया ओपन जिंकली आयर्ना सबलेंका, बेलारूस. झेंड्याखाली खेळू नाही दिलं, पण तरी झेंडा त्यांनी फडकवला. देशाचं नाव तर झालंच. आयर्ना सबलेंका हे कुठल्या आहे? बेलारूसच्या आहेत. चला पुढचा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2023 महिला एकेरी उपविजेता. आता ऑस्ट्रेलियन ओपन 2023 बघा, आता हे कोणतं होतं हो? ऑस्ट्रेलियन ओपन 2023 महिला एकेरी विजेता आयर्ना सबलेंका. उपविजेता विचारलेला आहे आता प्रश्न. उपविजेता कोण आहे? एलिना रायबॅकिना. बरोबर आहे. विजेता कोण आहे? आयर्ना सबलेंका. आणि उपविजेता कोण आहे? एलिना रायबाकिना. हे आहेत उपविजेता. आता ग्रँड स्लॅम जिंकणारे पहिले भारतीय होते महेश भूपती. हे तामिळनाडूचे. पुढचा प्रश्न आहे. बघा आता हे एक ऑस्ट्रेलियन ओपन कोण जिंकली? US ओपन कोण जिंकली? याच्याबद्दल आपण एक छोटा बॉक्स आहे बघा. 23 ऑस्ट्रेलियन ओपन कोण जिंकलेली आहे पुरुषामध्ये? नोवाक जोकोविच. ठीक आहे. आणि द्वितीय विजेता म्हणजे काय? उपविजेता कोण होता? स्टेफानोस सिपास. याचं नाव लक्षात ठेवा. नोवाक जोकोविचचं नाव लक्षात ठेवा. हे नाही राहिलं तरी चालते. ठीक आहे. नोवाक जोकोविच काय विजेता आहे. मग US ओपन 2022 कोण जिंकलेले आहे? कार्लोस अल्कराजनं US ओपन जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर विम्बल्डन. बघा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. 2-3 वेळ वाचल्याशिवाय हे लक्षात राहत नाही. ठीक आहे. विम्बल्डन कोण जिंकलेलं आहे? नोवाक जोकोविच. बघा फक्त US वर राज केलेला आहे. याचं ट्रिक कशी आहे? US ओपनवर राज केलेला आहे. राज म्हणजे अल्कराज. ठीक आहे. कार्लोसचा राज आहे US ओपनवर. विम्बल्डन नोवाक जोकोविच. ऑस्ट्रेलियन ओपन 2023 नोवाक जोकोविचच आहे. आता इकडे बघा. आता फ्रान्स हे 2022 फ्रेंच ओपन राफेल नडाल. आणि ऑस्ट्रेलियन ओपन कोण जिंकलेले आहे? राफेल नडालनी. ठीक आहे. एवढं नाही लक्षात ठेवायचं. आता 23चं लक्षात ठेवा की ऑस्ट्रेलियन ओपन नोवाक जोकोविचने जिंकलेली आहे. 22 ग्रँड स्लॅम झालेले आहे नोवाक जोकोविचचे. किती झालेले आहे आता? 22 ग्रँड स्लॅम झालेले आहे. आणि राफेल नडाल याची सुद्धा 22 ग्रँड स्लॅम झालेले आहे.
आणि 21 ग्रँड स्लॅम करणारा पहिला खेळाडू ठरला होता राफेल नडाल. याच्यावर आत्ताही प्रश्न येऊन गेलेला आहे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीला, आणि मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये सुद्धा प्रश्न रिपीट मारला त्यांनी. मेन्सला प्रश्न होता तो, मेन्सचा प्रश्न कॉपी पेस्ट केला असेल. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, 17 सप्टेंबर 2022 कोणत्या देशातून 8 चित्ते भारतात आणले गेले? कधी आणले हो? 17 सप्टेंबर. काय असते 17 सप्टेंबर? मोदी साहेबाचा बड्डे असते. मग या मोदी साहेबाच्या बड्डेच्या निमित्त नामिबियाने गिफ्ट दिले मोदी साहेबाला, घ्या म्हणे 8 चित्ते. नामिबिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत वित्तमंत्री देशाच्या वित्तीय विवरणपत्र म्हणजेच बजेट सादर करतात? कोणती कलम आहे? 112. चला, पुढचा प्रश्न आहे, गुलाब नबी आझाद यांनी कोणता नवीन पक्ष स्थापन केला? लोकशाही आझाद पार्टी. कधी स्थापन केला? 26 सप्टेंबर 2022 रोजी. गुलाब नबी आझाद हे काश्मीरचे मुख्यमंत्री होते. लोकसभा मतदारसंघ होता यवतमाळ वाशिम हे लोकसभा मतदारसंघ होता, आणि त्यांना पद्मभूषण दिलेलं आहे. 2022चा त्यांना पद्मभूषण दिलेलं आहे. पार्टीचं नाव लक्षात ठेवा, लोकशाही आझाद पार्टी, 26 सप्टेंबर 2022. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश कोण झालेले आहे? आकडा लक्षात ठेवा, 50वे सरन्यायाधीश आहे. नाव आहे धनंजय यशवंत चंद्रचूड, DY चंद्रचूड. कुठले आहे DY चंद्रचूड? ह्या कन्नेरसर, पुणेचे आहेत. 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ राहणार आहे. किती? 9 नोव्हेंबर 2022 पासून तर 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ राहणार आहे. मग त्यांच्याबद्दल थोडी माहिती बघा. 31 ऑक्टोबर 2013ला मुंबई उच्च न्यायालयात काय गेले? न्यायाधीश म्हणून गेले. 2013लाच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. 16मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले, आणि आता 2022मध्ये काय झालेले आहे? ते सरन्यायाधीश झालेले आहे. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश. चला, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती नगरपालिका आहे, महानगरपालिका? तर 28. आता 29वी सुद्धा झालेली आहे. ठीक आहे. 29वी कुठली झालेली आहे ते कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो. ठीक आहे. 29वी सुद्धा महानगरपालिका झालेली आहे. तर हा प्रश्न सरळ सेवेला 29वी डायरेक्ट विचारू शकतो, 28वा विचारू शकतो. ठीक आहे. तर 29वी कुठली झाली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. चला, पुढचा प्रश्न आहे, 28वी महानगरपालिका इचलकरंजी. आता सर्वात पहिली महानगरपालिका कुठली होती? मद्रास. आणि महाराष्ट्रातली मुंबई 1888ची. महानगरपालिका स्थापन कशी होती? 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराला महानगरपालिकेचा दर्जा दिला जाते. महापौराचा कालावधी किती वर्षाचा असतो? 2.5 वर्षाचा. आणि आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका कुठली आहे? पिंपरी चिंचवड. आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका कुठली आहे? पिंपरी चिंचवड. चला, पुढचा प्रश्न, भारताची मिसाईल वुमन कोण आहे? मिसाईल वुमन कोण आहे? टेसी थॉमस. ठीक आहे. आणि या टेसी थॉमस हा प्रश्न घेण्यामागे काय कारण आहे की 2022चा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. 2022चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? टेसी थॉमस यांना देण्यात आला. 2021चा कोणाला मिळाला होता? सायरस पूनावाला. सिरमचे संस्थापक आहे सायरस पूनावाला. सिरम इन्स्टिट्यूटबद्दल लक्षात ठेवा, सिरम इन्स्टिट्यूट पुण्याची आहे. 1966 तिची स्थापना आहे, आणि सध्याचे अध्यक्ष आहे तिचे आदर पूनावाला. ठीक आहे. महत्त्वाचं काय आपल्याला? सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना. प्रश्न येऊ शकतो, कारण सिरम इन्स्टिट्यूटनं कोविडमध्ये खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे लस तयार करण्यामध्ये. तर त्याच्यामुळं सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना लक्षात ठेवा, 1966. आणि सध्याचे अध्यक्ष आहे आदर पूनावाला. लोकमान्य टिळक 2021चा आदर पूनावाला यांना, सायरस पूनावाला यांना काय मिळाला होता? लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला होता. आणि 2022चा टेसी थॉमस यांना मिळाला. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, आशिया सायकलिंग चॅम्पियन 2022 मध्ये सिल्वर मेडल कोणी मिळवले? तर ते मिळवलेले आहे रोनाल्ड सिंग. बघा, रोनाल्डो वाटते आपल्याला तिकडचं, पण सिंग आहे भारतातले. ठीक आहे. म्हणजे नावच त्यांचं रोनाल्ड सिंग आहे. आशिया सायकलिंगमध्ये सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. मग गोल्ड कोण मिळालं? केंटो यामासाकी. केंटो यामासाकींनी गोल्ड मेडल मिळवलं होतं. आणि सिल्वर म्हणजे चांदी कोण मिळवली? तर रोनाल्डो सिंग यांनी सिल्वर मेडल मिळवलं होतं. आशिया सायकलिंग चॅम्पियन स्पर्धा म्हणजे आशियाचेच लोक राहणार आहे.
मग आशियाचे म्हटलं की जपानचे लय धावले असं लक्षात ठेवायचं. केंटो यामासाकी हे जपानने गोल्ड मिळवलं होतं आणि रोनाल्डो सिंग यांनी आशिया सायकलिंग चॅम्पियनमध्ये काय मिळवलं होतं? सिल्वर. चला पुढचा प्रश्न आहे, CSIRच्या पहिल्या महिला डायरेक्टर, बघा पहिल्या महिला डायरेक्टर आहे. पहिला महिला डायरेक्टर कोण झालेले आहे हो? नल्लाथंबी कोलाईसेल्वी. नल्लाथंबी कोलाईसेल्वी ह्या CSIRच्या पहिल्या महिला डायरेक्टर झालेल्या आहे. याचं लॉंग फॉर्म काय आहे? तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च. काय लॉंग फॉर्म आहे इथं CSRचं? काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, CSIR. याची स्थापना होती 1942ची. त्याचे अध्यक्ष कोण असतात? नरेंद्र मोदी. आणि डायरेक्टर कोण झालेले आहेत? तर डायरेक्टर झालेले आहेत नल्लाथंबी कलाईसेल्वी. नल्लाथंबी कलाईसेल्वी हे काय झालेले आहे? CSRच्या पहिल्या महिला डायरेक्टर झालेले आहे, संचालक. ठीक आहे. पुढचा प्रश्न, रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2022 कोणत्या भारतीय महिलेला मिळाला परंतु त्यांनी तो नाकारला होता? तर त्या केरळच्या माजी आरोग्यमंत्री के शैलजा, CPM पक्षाच्या आहेत ते, त्यांनी तो नाकारला होता. पक्षप्रमुखांनी काय केलं होतं? त्यांना घेऊ नका, स्वीकारू नका असा आदेश दिला होता, त्यांच्यामुळं त्यांनी ते नाकारला. के शैलजा CPMच्या आहेत त्या. चला पुढचा प्रश्न, ग्रॅमी पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम या श्रेणीमध्ये कोणत्या भारतीय गायिकेला पुरस्कार मिळाला? तर कुठल्या भारतीय गायकाला पुरस्कार मिळालेला आहे? रिकी केज. रिकी केज यांना डिवाइन टाइड्स या अल्बमसाठी काय मिळालेलं आहे? सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बमचा पुरस्कार मिळालेला आहे ग्रॅमी पुरस्कार 2022 मध्ये. चला पुढचा प्रश्न आहे, बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बम या विभागात ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? हे पण भारतीयांना मिळालेलं आहे. बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बम, तर हे मिळालं आहे फाल्गुनी शाह यांना. भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका आहेत त्या. आता 64वा ग्रॅमी पुरस्कार 2022 बद्दल थोडी माहिती असणं गरजेचं आहे. रेकॉर्डिंग ऑफ द इयर, लिव्ह द डोअर ओपन. लिव्ह द डोअर ओपन हे फार महत्त्वाचं आहे. रेकॉर्डिंग ऑफ द इयर कोण आहे? लिव्ह द डोअर ओपन. सॉन्ग ऑफ द इयर, लिव्ह द डोअर ओपन, अँडरसन पार्क ऑन प्यू. बरोबर आहे. रेकॉर्डिंग ऑफ द इयर, लिव्ह द डोअर ओपन, आणि सॉन्ग ऑफ द इयर, लिव्ह द डोअर ओपन हेच आहे. ठीक आहे. अल्बम ऑफ द इयर VR बी, जॉन बी यांचा आहे VR. अल्बम ऑफ द इयर कोण आहे? VR. रेकॉर्डिंग ऑफ द इयर, लिव्ह द डोअर ओपन, सॉन्ग ऑफ द इयर, लिव्ह द डोअर ओपन. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, चॅम्पियन ऑफ द अर्थ 2022 कोणाला मिळालेला आहे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हा राज्यसेवेमध्ये येण्याचे चान्स आहे मित्रांनो. चॅम्पियन ऑफ द अर्थ 2022 कोणाला मिळाला? डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना मिळाल्या. त्या आसामच्या आहेत. तर चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान आहे. युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEPने सुरू केलेला आहे 2005 पासून. पूर्णिमा देवी बर्मन यांच्याबद्दल, त्या हरिला आर्मी या संघटनेच्या संस्थापक आहे. जखमी पक्ष्यांवर उपचार करतात आणि विविध प्रजातीच्या संवर्धनाचे कार्य करण्याचे काम त्या करत असतात. हरिला आर्मी हे लक्षात ठेवा. डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन आसामच्या आहे. हरिला आर्मी काय आहे? हरिला आर्मी. ठीक आहे. पक्षी प्राणी यांच्यावर उपचार करतात. हरिला आर्मी कुठल्या आहेत? त्या आसामच्या. ठीक आहे. पुढचा, विज्ञान क्षेत्रातला बोल्ट्झमन पुरस्कार 2022 प्रथमच कोणत्या भारतीय व्यक्तीला? बघा प्रथमच आहे, प्रथमच म्हणून फार महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. बोल्ट्झमन पुरस्कार विज्ञान क्षेत्रातला आहे. कुठल्या भारतीयाला मिळाला आहे? डॉक्टर दीपक धर यांना मिळाला आहे. सांख्यिकी भौतिक शास्त्रज्ञ आहेत ते, दीपक धर. चला पुढचा प्रश्न, 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे आशा पारेख. आशा पारेख यांना काय मिळालेलं आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. आशा पारेख अभिनेत्री आहे. यांच्यावर आताच प्रश्न येऊन गेला. आशा पारेख यांचं क्षेत्र विचारलं होतं त्यांनी, कुठल्या क्षेत्रात आहे. ठीक आहे. आशा पारेख ह्या अभिनेत्री आहेत. तर दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल थोडी माहिती पाहू. 3 मे रोजी दिला जातो. त्याची स्थापना झाली होती 1969 आणि पहिला मिळाला होता देविका राणी यांना.
दादासाहेब फाळके पुरस्काराचे स्वरूप आहे 10 लाख रुपये, सुवर्ण कमळ आणि शाल. बरोबर आहे. श्रीफळ शाल देतात आणि 10 लाख रुपये देतात. रोख रक्कम आहे त्याची 10 लाख रुपये. ठीक आहे. कोण देतो? तर माहिती व प्रसारण मंत्रालयातील फिल्म फेस्टिवल संचालनालयामार्फत दिला जातो. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न आता कशाही स्वरूपात येऊ शकतात मित्रांनो. त्याचं पुरस्काराचं स्वरूपसुद्धा येऊ शकते. 10 लाख रुपये, सुवर्णकमळ, शाल. ठीक आहे. तर हे 10 लाख रुपये महत्त्वाची आहे रक्कम. साहित्य अकादमी 2022 मराठी भाषासाठी कोणाला मिळाले आहे? मराठी भाषासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या कादंबरी आहे उजव्या सोंडेच्या बाहुल्या. उजव्या सोंडेच्या बाहुल्या याच्यासाठी मिळालेला आहे साहित्य अकादमी मराठी. ठीक आहे. मराठी भाषेसाठी कोणाला मिळाला? साहित्य अकादमी 2022 प्रवीण दशरथ बांदेकर उजव्या सोंडेच्या बाहुल्या. चला पुढचा प्रश्न आहे. साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठी बालसाहित्य महत्त्वाचं काय? बालसाहित्य कोणाला मिळालं 2022चा? संगीता बर्वे. आणि त्यांची काय आहे? पिऊची वही. पिऊची वही काय आहे? कादंबरी. पिऊची वही. पिऊची वही या कादंबरीसाठी काय मिळालं त्यांना? बालसाहित्य पुरस्कार मिळालेला आहे. पिऊची वही. साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठी युवा साहित्य पुरस्कार. युवा साहित्य पुरस्कार अमरावतीचे याच्या अगोदर आपण डिस्कस केला आहे. पवन नालट यांना मिळालेला आहे. मी संदर्भ पोकारतोय हे काय? त्यांचा कविता संग्रह आहे. कविता संग्रह. बघा, मी संदर्भ पोकारतोय वाटते आपल्याला की कादंबरी असेल. नाही, हे कविता संग्रह आहे. मी संदर्भ पोकारतोय हे कविता संग्रह आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 2023 पर्यंत कोणत्या टेनिसपटूच्या नावावर सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेते पदाचा विक्रम आहे? कोणाच्या नावावर आहे? राफेल नदाल स्पेनचे आहेत, 22 ग्रँड स्लॅम त्यांच्या नावावर आहे. आणि नोवाक जोकोविच हे सर्बियाचे आहे, यांच्या नावावर सुद्धा 22 ग्रँड स्लॅम झालेले आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, जानेवारी 2023ची आकडेवारी आहे. ग्रँड स्लॅम 22 झालेले आहे. राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 2022चा मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर ते मिळाला आहे शरद कमल अजंता. 2022चा मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार शरद कमल अजिंता. टेबल टेनिस बर्मिंगहॅम या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरी, मिश्र दुहेरी आणि पुरुष संघ याच्या सुवर्णपदक पटकवलेले आहे. ठीक आहे. म्हणजे पुरुष एकेरी, मिश्र दुहेरी आणि पुरुष संघ याच्यात सुवर्णपदक मिळवलेले आहे शरद कमल अजिंता यांनी. टेबल टेनिस. ठीक आहे. यांचा खेळ लक्षात ठेवा. टेबल टेनिस खेळतात. मेजर ध्यानचंद्र एकाच व्यक्तीला मिळाला आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 2021 पूर्वी मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्काराचे नाव काय होते? तर काय होते? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होते. मग या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली आहे? 1992. मग त्याचे स्वरूप तेव्हा होते 7.5 लाख रुपये. आता किती झाले आहे? 25 लाख रुपये. किती झालेले आहे? 25 लाख रुपये त्याचं स्वरूप झालेलं आहे. चला पुढचा प्रश्न. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2021-22 साठी कोणाची निवड झाली आहे? बघा, गानसम्राज्ञी आहे, लक्षात ठेवा. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि लता मंगेशकर पुरस्कार, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हे दोन वेगवेगळे पुरस्कार आहे. मग गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जर म्हटलं तर पंडित हरिप्रसाद चौरशी यांना मिळालेला आहे. तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जर म्हटलं तर ते कोणाला मिळालेलं आहे? ते मिळालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पहिलाच पुरस्कार आहे आणि पहिलाच पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. कोणाला? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 हे दीनानाथ फाउंडेशनतर्फे दिला जातो. ठीक आहे. आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर हे महाराष्ट्र सरकार. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. ठीक आहे. तर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. तर सेकंड सुद्धा पुरस्कार मिळाला आहे. सेकंड कोणाला मिळालेला आहे? आशा भोसले यांना. कोणाला मिळालेला आहे? आशा भोसले. आशा भोसले यांना सेकंड पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न.
विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2021चा आहे हा, लक्षात ठेवा. 2021चा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार भारत सासणे यांना मिळालेला. भारत सासणे. त्याच्यानंतर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचा कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर कुठला पुरस्कार प्राप्त झाला? चंद्रकांत पाटीलला कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार. कुठला? मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2021. कोणाला? चंद्रकांत पाटील यांना. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं? चंद्रकांत पाटील म्हणजे लक्षात ठेवायसाठी ट्रिक सांगतो. चंद्रकांत पाटीलला पाडलं म्हणायचं. पाडलं, इलेक्शनमध्ये पाडलं. चंद्रकांत पाटीलला पाडलं. कोण पाडलं? मग मंगेश पाडगावकर एकच व्यक्ती आहे ना, पाडगावकर. ठीक आहे. मंगेशनं पाडलं म्हणायचं. चंद्रकांत पाटलाला मंगेशनं पाडलं. त्याच्यानंतर 57वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022 कोणाला मिळाला? तर 57वा मिळाला दामोदर मावजो. हे कोकणी आहेत. बघा, दामोदर मावजो यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे की दामोदर मावजो हे काय म्हणे? मराठी साहित्यिक आहे. ठीक आहे. आता त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे, कारण ते कोकणी आहेत. परंतु ब्रॉड व्ह्यूनं जर विचार केला तर ते मराठी पण सुद्धा येते ना, त्यांना मराठी पण साहित्य लिहितात ते. म्हणून ब्रॉड व्ह्यूनं आयोग काय घेतलेला आहे? आयोगानं मराठी साहित्य घेतलेलं आहे. आता त्याच्यावर विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे? तर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की दामोदर मावजो म्हणे मराठी नाही, कोकणी साहित्यिक आहे. तर 57वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला त्यांना दामोदर मावजो हे कोकणी साहित्यिक आहेत. ठीक आहे. 56वा कोणाला मिळाला होता? नीलमणी फुकून. हे कुठले आहेत? आसामी साहित्यिक आहे. नीलमणी फुकून 56वा आणि 57वा दामोदर मावजो. 31वा सरस्वती सन्मान कोणाला मिळालेला आहे? 2022चा 31वा सरस्वती सन्मान मिळाला आहे प्राचार्य रामदर्श मिश्र मैतो याहाहू या काव्यसंग्रहासाठी. 2021चा 31वा. मित्रांनो बघा, आता हे जुनी PDF आहे त्याच्यामुळे याच्यात 31वा आहे. आता तुम्हाला सर ते शेवटी मी 32वा सांगून देतो. 32वा मिळाला असेल तर 32वा. ठीक आहे. तर हे तुम्हाला सर ते शेवटी मी तुम्हाला हे लेटेस्ट जे आत्ता पुरस्कार मिळाले त्याच्याबद्दलही थोडी माहिती देतो. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आता फक्त तुम्ही ऐकून घ्या. सध्या 31वा आहे. 31वा 2022चा पुरस्कार मिळाला आहे रामदर्श मिश्रा मैतो याहू या काव्यसंग्रहासाठी. 2021 सालीचा होता, म्हणजे 2021 साठीचा होता, 2022 मध्ये दिला. ठीक आहे. काय आहे? 31वा सरस्वती सन्मान कोणाला मिळाला आहे? प्राचार्य रामदर्श मिश्रा. 31वा बघा, 31वा सरस्वती सोबत काय असते? व्यास सन्मान असते. मग व्यास सन्मान कोणाला मिळाला होता? अजगर वजाहत महाबली या नाटकासाठी. अजगर वजाहत महाबली या नाटकासाठी मिळाला होता. बघा, आता 31वा सरस्वती सन्मान कोणाला मिळाला होता? 2022चा प्राचार्य रामदर्श मिश्रा. मग आता 32वा सुद्धा मिळालेला मार्चमध्ये. 32वा कोणाला मिळालेला आहे? हो, शिवाशंकरी ह्या महिला आहेत. कुठल्या आहेत ह्या तामिळ महिला आहेत. कुठल्या आहेत? तामिळ महिला आहेत. तामिळ महिला आहे. आणि सूर्यवंशम या त्यांच्या आत्मचरित्रासाठी. कुठलं? सूर्यवंशम या आत्मचरित्रासाठी काय मिळालेलं आहे त्यांना? 32वा सरस्वती सन्मान मिळालेला आहे. शिवाशंकरी तामिळ लेखिका आहेत. सूर्यवंशमसाठी काय मिळालं आहे? सरस्वती सन्मान. आता 31वा व्यास सन्मान अजगर वजाहत यांच्या महाबली या नाटकासाठी मिळाला होता. तर आता 31च्या नंतर 32वा काय मिळालेला आहे? 32वा व्यास सन्मान सुद्धा मिळालेला आहे. कोणाला मिळालं आहे? तर ते मिळालं आहे चतुर्वेदी. कोणते? चतुर्वेदी. ज्ञानचतुर्वेदी यांना काय मिळालेलं आहे? तर व्यास सन्मान 32वा व्यास सन्मान मिळालेला आहे मित्रांनो. 32वा व्यास सन्मान कोणाला मिळाला आहे? ज्ञानचतुर्वेदी. आणि त्यांचं लिखाण काय आहे? पागलखाना या लिखाणासाठी मिळालेलं आहे त्यांना. ठीक आहे. पागलखाना हिंदी आहे, ते हिंदी साहित्यिक आहेत. त्या कोण होत्या? तामिळ होत्या.
चला एवढ्या गोष्टी लक्षात असू द्या. ठीक आहे. कोणाला मिळाला मग 31वा मिळालेला आहे रामदर्श मिश्रा, मैतो याहू या काव्यसंग्रहासाठी. तर 32वा मिळाला शिवाशंकरी सूर्यवंशम या आत्मचरित्रासाठी. आणि 31वा व्यास सन्मान मिळाला अजगर वजाहत. आणि 32वा व्यास सन्मान मिळालेला आहे ज्ञानचतुर्वेदी पागलखाना याच्यासाठी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 मिळाला आहे दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. ठीक आहे. समाजसेवक आहेत, म्हणजेच समाजासाठी हे करतात, काम करतात. ठीक आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी सामाजिक सेवा हे क्षेत्र आहे त्याचं. ठीक आहे त्यांचं. तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काय मिळालेलं आहे? महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. आता तुम्ही काय करायचं, आप्पासाहेब धर्माधिकारी टाकायचं नेटवर आणि आप्पासाहेब धर्माधिकारीबद्दल थोडीफार माहिती घ्यायची मित्रांनो. कारण याच्यावर जर प्रश्न आला, या टॉपिकवर जर प्रश्न आला महाराष्ट्र भूषणवर, आप्पासाहेब धर्माधिकारीवर, तर वन लाईनर येणार नाही. राज्यसेवेमध्ये जर प्रश्न आला तर थोडा डिटेल जाऊ शकतो प्रश्न. त्याच्यामुळं आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल थोडीशी माहिती वाचून घ्यायची. म्हणजे कुठली संघटना आहे का, काय काम केलं. ठीक आहे. तर सरळ सेवेमध्ये डायरेक्ट प्रश्न येतो की महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे कैद्यासाठी कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 मे 2022ला कोणती योजना सुरू केली? तर कुठली योजना सुरू केली? जिव्हाळा योजना. हा राज्यसेवेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. राज्यसेवा मेन्समध्ये प्रश्न येऊन गेला आहे, त्याच्यामुळं हा कॉपी पेस्ट होऊ शकतो. कैद्यासाठी कर्ज देणारी महाराष्ट्र सरकारने 1 मे 2022ला योजना सुरू केली. अशी देशातली पहिलीच योजना आहे, जिव्हाळा योजना. ठीक आहे. येरवाडा जेलमध्ये सुरू झालेली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची किती वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन बसमधून मोफत प्रवास मिळणार आहे? तर 75 वर्ष. चला पुढचा प्रश्न आहे लडाखचे नायब राज्यपाल म्हणून कोणाची निवड झालेली आहे? ब्रिगेडियर बी डी मिश्रा यांची. ते पहिले अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अरुणाचल प्रदेशचे कोण झाले मग? तर बी डी मिश्रा इकडं गेले, मग इथं कोण आलं? कैवल्य त्रिविक्रम परनाईक हे काय झालेले आहे? अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल. आता सिक्कीमचे लक्ष्मी प्रसाद आचार्य हे सिक्कीमचे झालेले आहे. ठीक आहे. हे सरळ सेवेसाठी महत्त्वाचं आहे. राज्यसेवेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न येणार नाही. तरी तुम्ही लक्षात याच्यासाठी ठेवा की आता सडन चेंज झालेले आहेत. तर त्याच्यामुळं महत्त्वाचेच आपण इथं घेतलेले आहे. सिक्कीम महत्त्वाचं राज्य आहे. सिक्कीमचे कोण झालेले आहे? लक्ष्मण प्रसाद आचार्य. हिमाचलचे शिवप्रताप. आता हिमालयावर शिव राहतात, याच्यावरून लक्षात ठेवायचं की शिवप्रताप शुक्ला कुठले आहे? हिमाचल प्रदेशचे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचे आता नजर आहे आणि इथं अंधा नाही आहे, नजर आहे म्हणायचं. अब्दुल नजर हे कुठले झालेले आहे? आंध्र प्रदेशचे. महाराष्ट्राचे सर्वात महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचे काय झालेले आहे? महाराष्ट्राचे झालेले आहे राज्यपाल रमेश बैस. उठू नको, बैस. कुठं बस? महाराष्ट्रात बैस. नाही तर मग कोश्यारीसारखे इकडं तिकडं फिरू नको बाबा. आता काय म्हणे केंद्र सरकार की ते कोश्यारीसारखं इकडं तिकडं फिरू नको, तू एका जागी बैस. कुठं बस? महाराष्ट्रात बैस. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण झालेले आहे? रमेश बैस. झारखंडचे माजी राज्यपाल होते ते आता झालेले आहे आपले रमेश बैस. सरळ सेवेमध्ये सरळ प्रश्न येईल की महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? कोण झालेले आहे? रमेश बैस हे झारखंडचे माजी राज्यपाल आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. चला पुढचा प्रश्न हर घर गंगा जल योजना कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे? हर घर गंगा जल योजना ही झालेली आहे बिहारमध्ये. चला पुढचा प्रश्न आहे बॅलन डी'ओर पुरस्कार 2022 कोणाला मिळाला? तर बॅलन डी'ओर पुरस्कार 2022 मिळाला करीम बेंझिमा. हे फ्रान्सचे आहे. रिअल माद्रिद या आघाडी रिअल माद्रिदचा आघाडी फुटबॉलपटू आहे. त्यांची टीम कोणती आहे? रिअल माद्रिद. आणि कुठले आहे ते? फ्रान्सचे. फ्रान्स या देशाकडून खेळतात आणि टीम तर ते क्लब आहे त्यांचा रिअल माद्रिद. ठीक आहे. अलेक्सिया पुटेलास सुद्धा आहे स्पेनच्या. यांना बॅलन डी'ओर पुरस्कार दोघांना मिळाला, करीम बेंझिमा आणि अलेक्सिया पुटेलास. पुढचा प्रश्न आहे फिफा 2022 सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार 2023 बा 2023चा पुरस्कार आहे. 2023चा कोणाला मिळाला आहे? लिओनेल मेस्सी अर्जेंटिना. या
आणि ठीक आहे, आणि कोणाला मिळालेला आहे हो, अलेक्सा पुटेलास. अलेक्सा पुटेलास दोघाला मिळालेला आहे. ठीक आहे. पुरुषमध्ये कोणाला मिळालेला आहे, तर पुरुषमध्ये मिळालेला आहे लिओनाल मेस्सी आणि अलेक्सा पुटलास, ह्या स्पेनच्या आहे. आणि या महिलाला 2 वेळा डबल म्हणजेच सलग दुसऱ्यांदा अलेक्सा पुटेलास यांना काय मिळालेला आहे, फिफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाला. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. अलेक्सा पुटेलास सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू दुसऱ्यांदा मिळालेला आहे. त्याच्यानंतर लिओनाल मेस्सीला, हा लिओनाल मेस्सी अर्जेंटिनाचा आहे. त्याचा क्लब महत्त्वाचा आहे. बार्सिलोना या क्लबकडून खेळतो. 7 वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार मिळालेला आहे. बघा 7 वेळा मिळालेला आहे. फक्त इथंच कोण मारली हो बाजी 22 मध्ये, करीम बेंझिमा यांनी बाजी मारली. करीम बेंझिमा. आणि तसा 7 वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर ते मिळाला लिओनाल मेस्सी याला. 2021चा कोणाला मिळाला होता, 2021चा प्रश्न त्याच्यामुळेच विचारला होता. रॉबर्ट लेवंडॉस्की यांना मिळाला होता 2021चा. 2021 मध्ये प्रश्न येऊन गेला होता. सगळ्यांनी लिओनाल मेस्सी मारलं. ठीक आहे. तर त्याचं होतं रॉबर्ट लेवंडोस्की याला काय मिळाला होता, फुटबॉलपटूचा फिफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाला, रॉबर्ट लेवंडोस्की. ठीक आहे. आणि अलेक्सा पुटेलास यांना दुसऱ्यांदा मिळालं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आता रोनाल्डो, थोडंफार आपल्याला फुटबॉलबद्दलही माहिती असलं पाहिजे. रोनाल्डो हे पोर्तुगालचे आहे आणि त्याचा क्लब कुठला होता, मँचेस्टर युनायटेडकडून खेळतात ते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद द्विशतक मारणारा खेळाडू कोण ठरला आहे, तर ते आहे ईशान किशन. 126 बॉलमध्ये 200 रन काढले गड्यानं. किती, 126 बॉलमध्ये 200 रन. वयाची 24 वर्षे 145 दिवसच. आणि कोणाविरुद्ध, हे फार महत्त्वाचं आहे, बांगलादेश विरुद्ध. कोणाविरुद्ध, बांगलादेश. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद द्विशतक. पहिले याच्या अगोदर रोहित शर्मानं मारलं होतं, तेव्हा रोहित शर्मा 25 वर्षाचा होता. पण हा ईशान किशन आपला 24 वर्षाचाच आहे. ठीक आहे. 24.5 वर्ष, 145 दिवस आहे ना, तर 24 वर्षाचा आहे हा. 24 वर्षाचा ईशान किशनने सर्वाधिक फास्ट आहे 126 बॉलमध्ये. रोहित शर्मा आणि कमी वयाचा सुद्धा म्हटलं तरी चालते. चला, सर्वात कमी बॉलमध्ये पण ईशान किशननंच मारला. याच्या अगोदर कोण मारलं होतं, क्रिस गेलनं मारलं होतं. ठीक आहे. सर्वात कमी बॉलमध्ये पण ईशान किशनचंच रेकॉर्ड झालेलं आहे. चला पुढचा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे एका षटकात 6 सिक्स नाही मित्रांनो, एका षटकात 7 सिक्स मारले त्यांनी. किती, 7 सिक्स मारले पठ्ठ्यांनी. म्हणजेच 6 बॉलमध्ये 7 सिक्स रेकॉर्ड झालं. सगळ्याचे रेकॉर्ड तोडून टाकले. ठीक आहे. तर 6 बॉलमध्ये 7 सिक्स मारणारा खेळाडू कोण ठरला आहे, तर कोण ठरलेला आहे, ऋतुराज गायकवाड. कुठली टीम, महाराष्ट्र टीमचा कप्तान आहे. विजय हजारे ट्रॉफी दरम्यान मारलेला आहे. कोणत्या संघाच्या विरुद्ध मारलेला आहे, उत्तर प्रदेश संघाच्या विरुद्ध. आणि एवढंच माहिती कोणी देते, आणि पेपरला विचारून घेतलं होतं की कुठल्या बॉलरच्या विरुद्ध मारलं. ठीक आहे. हे आता मेन्सचे जे पेपर झाले, क्लर्कच्या मेन्सच्या पेपरमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. तर जेव्हा आपण प्रश्न असे घेतो आपण, तर तेव्हा त्याच्या बॉलरचं नाव सहजासहजी टाळतो. ठीक आहे. तर त्या बॉलरचं नाव विचारलं होतं मित्रांनो. शिवा सिंग या बॉलरच्या विरोधात मारले होतं. सरळ सेवेला पुन्हा येऊ शकतो हा प्रश्न, लक्षात ठेवा. कारण हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे ना, की 6 बॉलमध्ये 7 सिक्स मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. ऋतुराज गायकवाड यांनी मारलेला आहे. महाराष्ट्र टीमचा कप्तान आहे. विजय हजारे ट्रॉफी दरम्यान मारला. उत्तर प्रदेश संघाविरुद्ध मारला. आणि बॉलर होता शिवा सिंग हा बॉलर होता. महत्त्वाचा आहे. चला पुढचा प्रश्न. सर्बियन शास्त्रज्ञांनी बिटलच्या किड्याची नवीन प्रजाती शोधली आहे आणि त्या नवीन प्रजातीला नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्या प्रजातीला नोवाक जोकोविच याचं नाव दिलेलं आहे. पहा किडा, या किड्याला नोवाक जोकोविचचं नाव दिलं आहे. सर्बियन म्हटलं की लक्षात येते, म्हणून त्याच्यामुळे हा एवढा सोपा प्रश्न तर बनणार नाही, पण सरळ सेवेमध्ये शक्यता नाकारता येत नाही. नोवाक जोकोविच नाव न देता विचारू शकते ना, खालीलपैकी कोणत्या देशाने आता किड्याला नवीन प्रजातीला एका खेळाडूचं नाव दिलेलं आहे, असा प्रश्न सुद्धा येऊ शकते. तर त्याच्यामुळं नोवाक जोकोविच लक्षात ठेवा, किड्याला नाव दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या
मॅगस कार्लसनचा पराभव करून जागतिक विजेतेपदाचा पराभव करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनलेला आहे? 16 वर्षाचा आहे आपला डी गुगेश. मॅचेस ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेत त्यानं कोणाला हरवलं आहे? मॅग्नस कार्लसनला हरवलेला आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाचा CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मी तुम्हाला मागेच आता नियुक्तीमध्ये सांगून दिलं होतं. कोण आहे? बी व्ही आर सुब्रमण्यम हे काय झालेले आहे? नीती आयोगाचे CEO झालेले आहे. कोणाची जागा घेतली? परमेश्वरन अय्यर यांची जागा घेतली. ठीक आहे. चला आता नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015 ची स्थापना आहे. अध्यक्ष असतात PM. उपाध्यक्ष आहे सुमन बेरी. सुमन बेरी हे उपाध्यक्ष आहे. ती थिंक टँक म्हणून काम करते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कुठली इन्स्टिट्यूशन स्थापन होणार आहे? तर तिचं नाव आहे मित्रा. कुठली इन्स्टिट्यूट? मित्रा. मित्राचं लॉंग फॉर्म काय हो? हे प्रश्न येणार, 100% येणार मित्रांनो. आगामी स्पर्धा परीक्षेमध्ये, तलाठीची स्पर्धा परीक्षा असो, सरळ सेवेची असो किंवा MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. तर कुठलं आहे? मित्रा. मित्रा म्हणजेच काय? महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात ठेवा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. लॉंग फॉर्म फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. अध्यक्ष असतात मुख्यमंत्री. पूर्वकालीन उपाध्यक्ष असते, ते झालेले आहेत राजेश क्षीरसागर. आणि कार्यकारी अध्यक्ष सुद्धा असतात. सहअध्यक्ष आहे, आता सहअध्यक्ष आहे उपमुख्यमंत्री. उपाध्यक्षपदी उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर. ठीक आहे. नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजेची दखल घेत खाजगी क्षेत्र अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेशक विकास साधणे ह्या मित्र स्थापनेचा उद्देश आहे मित्रांनो. ठीक आहे. मित्र ही राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारी थिंक टँकच आहे एक प्रकारची मित्र. चला पुढचा प्रश्न आहे, MBBS अभ्यासक्रम हिंदीमधून तयार करणारे पहिले राज्य कोणते? तर हिंदीमधून MBBSचा अभ्यासक्रम करणारे पहिले राज्य आहे मध्य प्रदेश. ट्री सिटी 2021चा पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला होता? मुंबई. बरोबर आहे. पहिला 2020चा कोणाला मिळाला होता? हैदराबादला. आणि सेकंड होता हा मुंबई 2021चा ट्री सिटी. भारतात हत्तीरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवलेले आहे? हत्तीरोग निर्मूलन 2027. त्याच्यानंतर जगात बघा, रोग निर्मूलन कधी आहे? 2027 पर्यंत. आणि सिकल सेल ॲनिमियाचं निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे आपलं 2047 पर्यंत. ठीक आहे. सिकल सेल ॲनिमियाचं निर्मूलन करायचं आपल्याला. जगातील सर्वात मोठे दिव्यांगासाठी एक उद्यान निर्माण केलेलं आहे. उद्यानाची निर्मिती कोणत्या शहरात होणार आहे? तर ती होणार आहे नागपूरमध्ये. त्याचं नाव असणार आहे अनुभूती उद्यान. पायाभरणी नितीन गडकरी यांनी केली आहे फेब्रुवारी 2022 मध्ये. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष झाले आहे अजय बांगा. हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहे. मूळ त्यांचे घराणे जालंधर पंजाब येथले आहे. त्याचा जन्म पुण्याच्या लष्करी छावणीत झालेला आहे. त्यांचे वडील लष्करात होते. ठीक आहे. अजय बांगा हे काय झालेले आहे? वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष झालेले आहे. चला पुढचा प्रश्न आहे, भारतातली पहिली सरकारी मदर मिल्क बँक कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सरळ सेवेमध्ये किंवा MPSCमध्ये असा प्रश्न बनू शकते, कारण सरकारने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. त्याच्यासाठी मदर मिल्क बँक केलेली आहे. उत्तर प्रदेश या सरकारने केलेली आहे. मग उत्तर प्रदेशचे CM कोण आहेत? पुष्कर सिंग धामी. कोण केलं आहे? अमर उजाला एमर्जिंग लीडर ऑफ द गढवाल कार्यक्रमात उत्तराखंडचे आरोग्यमंत्री धनसिंग रावत यांनी राज्यातील अनाथ मुलांसाठी देशातील पहिली सरकारी माता दूध बँक तयार केलेली आहे. ठीक आहे. अनाथ जे मुलं असतात, ज्यांचे आईवडील म्हणजे आई हे जन्मताच मृत्यू होते, मग त्यांना आईचं दूध मिळत नाही, वरच्या दुधावर राहावं लागते, तर त्यावेळेला हे मदर मिल बँक तयार केलेली आहे. म्हणजेच जे कोणी गरोदर महिला असेल तर त्या आपल्या दूध काय करू शकतात? डोनेट करू शकतात. मग ही सरकारी मिल्क बँक जी आहे ही अशा लेकरांना ते दूध पुरवेल. तर कुठली आहे ती?
राज्य सरकार, उत्तराखंड राज्य सरकारनं केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. चला, अशा प्रकारे मित्रांनो आपण याच्यामध्ये 126 प्रश्न पाहिले. या 126 प्रश्न हे सुद्धा खूप महत्त्वाचे असे प्रश्न आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केले. या लेक्चरचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. त्याच्यामुळं हे लेक्चर जर तुम्ही पाहत असाल तर शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर चांगलं वाटलं तर तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा हे लेक्चरची लिंक सजेस्ट करा. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आणखी याच्या पुढचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊन येऊ. तोपर्यंत थांबतो. अभ्यास करत राहा. जय हिंद.